संविधान कितीही चांगलं असो, पण ती मानणारी लोकं जर वाईट असतील, तर ते संविधान वाईट ठरते. आणि संविधान कितीही वाईट असू द्या, पण ती मानणारी लोकं जर चांगले असतील, तर ते संविधान शेवटपर्यंत टिकतं. हे वाक्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयाँ गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों न हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे हों। और संविधान कितना भी बुरा क्यों न हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे हों। आज दिवस आहे 26 जानेवारी. याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं आणि भारत एक रिपब्लिकन देश म्हणून उभा राहिला. आपण नेहमी म्हणतो ना, देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. हो, मिळालं, पण ते स्वातंत्र्य फक्त सत्ता बदल होता. इंग्रज गेले, देश कसा चालायचा, कायदा कोणता, नागरिकांचे हक्क कोणते, सरकारच्या मर्यादा काय आहेत, या सगळ्यांचं उत्तर संविधानाने दिलं. म्हणून 1946 साली संविधान सभा स्थापन झाली. फाळणीनंतर 299 सदस्यांनी भारताचं संविधान तयार केलं. तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चर्चा, वादविवाद, मतभेद, कष्ट आणि अभ्यास, हे काम सहज झालेलं नव्हतं. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. ते ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला, पण भारताचं संविधान लिहिताना फक्त कायदे नाही, सामाजिक वास्तव लक्षात घेतलं. संविधानाने दिलेले मूलभूत हक्क, समानतेचा अधिकार, धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्यायाची चौकट, कारण बाबासाहेबांना माहिती होतं असमान समाज लोकशाहीत टिकत नाही. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानात देशात लागू झालं. भारत ब्रिटिश डॉमिनियन राहिला नाही आणि वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द कागदावर नाही तर कायद्यात उतरला. आज 2026 आहे, म्हणजे संविधान लागू होऊन 75 वर्षाचा काळ झाला. आणि प्रश्न असा आहे की या सगळ्यात आपण नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडली का? आजही देशात सामाजिक प्रश्न आहे, आर्थिक विषमता आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, रोजगारांचे प्रश्न आहेत आणि माणसात दरी आहे. संविधानाने मार्ग दिला आहे, पण तो मार्ग चालवायचा आपल्यालाच आहे. पण कितीही चांगलं आहे, पण यापेक्षा महत्त्वाचं आहे ते मानणारी लोकं किती प्रामाणिक आहेत. संविधान न वाचलेला, संविधान न समजलेला नागरिक सहज फसवा जातो. एक साधा प्रामाणिक आणि प्रश्न स्वतःला विचारूया, या देशात आपली जबाबदारी नेमकी काय आहे? फक्त अधिकार मागायचे, फक्त कर्तव्य निभावायचं, की संविधान फक्त सरकारसाठी नाही, ते आपल्यासाठी आहे आणि ते टिकेल ही जबाबदारी आपली आहे. आपण कसे नागरिक आहोत यावरती ठरतं. कमेंटमध्ये नक्की लिहा, या देशासाठी तुमचं कर्तव्य काय आहे. जर तुम्हाला संविधान, समाज आणि नागरिक समजून घेणारी पाहिजे असेल तर या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.